तळ कोकणाप्रमाणे मायनिंगचा प्रश्न आहे तो रायगडमध्ये देखील पेटलेला आहे आणि रायगड जिल्ह्यामधल्या श्रीवर्धन आणि म्हसळा दोन तालुक्यामध्ये मायनिंग प्रकल्प आहेत आणि याला विरोध होताना आपल्याला दिसत आहे। प्रचंड मोठ्या प्रमाणात रायगडमध्ये मायनिंगला विरोध होतोय आणि आपण आता श्रीवर्धनमध्ये आहोत। श्रीवर्धनमधल्या गडबवाडीमध्ये ग्रामस्थ मुंबईकर ग्रामस्थ मायनिंगला विरोध करण्यासाठी आता या ठिकाणी आलेले आहेत आणि एकत्रित मीटिंग घेते आणि मायनिंगला विरोध केला जातोय। दादा, तुम्ही मुंबईवरून आलाय, नक्की काय भूमिका आहे, काय काय काम आता मुंबईसाठी? आम्ही मुंबईला मायनिंग बंद करण्यासाठी इकडे आलोय, कारण मायनिंगमुळे आम्हाला जे होणारे परिणाम आहेत, म्हणजे आता सध्या आमच्या गावाचं पाणी गेलंय, जे ट्रान्सपोर्ट चालतात त्या ट्रान्सपोर्टमुळे आमच्या गावातली काही माणसं सुद्धा त्या धुळीमुळे मारले गेली आहेत। प्लस झालं दुसरी गोष्ट, पाण्याचा तर पहिला जो म्हणजे जे स्त्राव होते, पाण्याचे स्त्राव ते खूप मोठ्या प्रमाणात होते, आम्हाला मुबलक पाणी भेटायचं मे महिन्यापर्यंत। आता आमच्या गावामध्ये जानेवारीपासून पाण्याचे हाल होत आहेत। दुसरी ताई, तुम्ही पण मुंबईवरून दोघे जण आलेले आहेत, नक्की का मुंबईवरून इथं आले तुम्ही, काय भूमिका आहे? आमचं असं मत आहे की जे आम्ही 2 दिवस खाडे करून मुलाबाळांना घेऊन गावामध्ये खूप काही अडचणी विनाकारण जे चाललेलं आहे ट्रान्सपोर्टचे ते बंद करण्यासाठी आम्ही सरकारला विनंती केली। वरपर्यंतचे जे लेटर द्यायचे सगळ्यांना आम्ही लेटर दिलेले आहेत, पण कोणीही आमच्याकडे ॲक्शन घेतली गेली नाही। त्याच्यामुळे आम्ही सगळे ग्रामस्थ, महिला मंडळ आणि आमच्या वतीने जे पदाधिकारी शिवसेना प्रमुख आहेत ते आम्हाला साथ देण्यासाठी ते आलेले आहेत इकडे। ताई, तुम्ही मुंबईवरून आलाय, नक्की काय मागणी, काय ठराव केलेला आहे गावचा? तर आमचा एकच प्रश्न आहे की आमच्या गावी जी मायनिंगचं जे चालू आहे ती पूर्णपणे बंद झाली पाहिजे। बंद म्हणजे उद्यापासूनच बंद झाली पाहिजे, कारण त्यामुळे आमच्या जे गावामध्ये ग्रामस्थ राहतात त्यांना खूप त्रास होतो आहे आणि पाण्याचे त्रास होत आहे, धुळीचा प्रभाव वाढत चालला आहे। त्याच्यामुळे जी जीवितहानी होते ती पण कमी झाली पाहिजे, म्हणून आम्ही 2 दिवसाचे आमचे जे ऑफिस सर्व सुट्टी मारून आम्ही गावी येतोय। तर काही कारण आहे त्यासाठी आम्ही मायनिंग पूर्ण बंद करण्यासाठी आम्ही आलो आहोत। आपल्यासोबत शिवसेनेचे कोळंबकर आहेत। कोळंबकर साहेब, या विभागामध्ये मायनिंगचा प्रश्न आता बिकट होत चाललाय, नक्की विभागामध्ये काय प्रश्न आहे, काय त्रास होत आहे? साहेब, या परिसरामध्ये ज्या मायनिंग चालू आहेत लोकांना खूप अडचणी आहेत। एक तर काय माहिती आहे का, मायनिंग ज्या डोंगरामध्ये चालू आहेत, एक तर पर्यावरणाचा नाश होतोय आणि म्हणून आम्हाला या गडबडीच्या लोकांना जो त्रास होतो, प्रामुख्याने सांगतो साहेब, आम्ही या ठिकाणी जिल्हा प्रमुखला घेऊन या ठिकाणी आलेलो आहे। आम्हाला या ठिकाणी जी मायनिंग चालू ती बंद व्हायला पाहिजे। या ठिकाणी होणारे जे काही तडे जातात, घराघराला तडे जात असतात, इथल्या ग्रामस्थांना होणारा पाण्याचा जो पाणी मिळत नाही, येणारे मे महिन्यामध्ये लोक असतात त्यांना पाणी मिळत नाही आणि म्हणून आमचं म्हणणं, ज्या मायनिंगमुळे लोकांना त्रास होतोय ती मायनिंग ह्या भागातून बंद होईल हे आमचं साहेब मत आहे। साहेब, तुम्ही जिल्हा प्रमुख म्हणून काम करताय, गेले 2-3 वर्ष झालं तुम्ही मायनिंगला विरोध करताय, अजूनही मायनिंग थांबत नाही, काय मायनिंगचा प्रश्न आहे आपल्या इथे? श्रीवर्धन तालुका हा पर्यटन तालुका आहे आणि अत्यंत मायनिंग हे पर्यावरणाला घातक आहे आणि अत्यंत प्रदूषणकारी हा प्रकल्प आहे। आणि गडबवाडीमध्ये आज आम्ही इथे आहोत, गडबवाडीचे संपूर्ण मुंबईकर ग्रामस्थ सगळे या ठिकाणी आलेले आहेत आणि फार मोठा या गावाला त्याचा त्रास होतोय। या ठिकाणी मुबलक पाणी होतं, पाण्याचा स्तोत्र खूप होते, परंतु आता पाण्याची फार तीव्र टंचाई झालेली आहे। या ठिकाणी शेतीचं नुकसान झालेलं आहे, या ठिकाणी रस्ते खराब झालेले आहेत, या ठिकाणी अनेक अपघात झाले आहेत, अनेक अपघातामध्ये अनेकाचा मृत्यू झालेला आहे। अशा प्रकारचं जीविताला हानी होण्यासारखं या ठिकाणी या मायनिंगमुळे फार मोठ्या प्रमाणात तिथे अडचण होते आणि या ठिकाणी आम्ही आज ठराव केला आहे की संपूर्ण मायनिंग गडबवाडीची नव्हे तर संपूर्ण तालुक्यातील मायनिंग बंद व्हावी, अशा प्रकारचा शिवसेनेच्या मध्ये आम्ही इशारा देतो। आपण जर का पाहिलं तर इथं एकंदरीत एकच मागणी आहे की मायनिंग बंद करा। तळ कोकणानंतर रायगड जिल्ह्यामध्ये मायनिंगच्या विरोधात आता लोळ उठताना दिसत आहेत, एक आंदोलन उठताना दिसत आहे आणि एकंदरीत त्यांच्या जे ग्रामस्थ आहेत ग्रामस्थांच्या उठावाला शिवसेनेच्या शिंदे गटाने साथ दिलेली आहे। त्यामुळे आता भविष्यामध्ये रायगडमधली हे श्रीवर्धन असेल, म्हसळा तालुका आहेत, हे मायनिंग मुक्त होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सचिन कदम, साम टीव्ही, रायगड। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।